नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या आपल्या एम्प्लॉयबिलिटी स्किलच्या या 11व्या लेसनमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मित्र हो, मागच्या लेसनमध्ये आपण आय टी लिटरेसीच्या याच्यामध्ये एक्सेल वर्ल्ड हे कंप्लीट केलेलं आहे. आज आपल्याला एम्प्लॉयबिलिटीच्या आय टी लिटरेसीच्या या लेसनमध्ये बेसिक कम्प्युटर नेटवर्क या विषयावर आपल्याला आज लेसन घ्यायचं आहे. याच्यामध्ये लॅन, वॅन आणि मॅन. आता या लेसनचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आपले? डिफाईन कम्प्युटर नेटवर्क, त्यानंतर एक्सप्लेन रिअल लाईफ एक्झाम्पल. रिअल लाईफचे एक्झाम्पल काय आहेत कम्प्युटर नेटवर्कचे? रिअल लाईफमध्ये आपण ज्या वापरतो त्याचे एक्झाम्पल्स बघायचे आहे. अंडरस्टँड लॅन, वॅन, मॅन. नेम द टाईप्स ऑफ नेटवर्क अँड देअर कॅरेक्टरिस्टिक्स. एक्सप्लेन इंटरनेट अँड इट्स ॲप्लिकेशन. छोटासा चॅप्टर आहे आजचा. Define computer network. A computer network is an interconnection of various computer systems located at different places. A computer network, two or more computers are linked together with medium and data communication device. दोन पेक्षा जास्त कम्प्युटर ज्यावेळेस एकमेकाशी लिंक होतात, linked together with a medium and data communication device for the purpose of communicating data and sharing resources. त्यावेळेस दोनपेक्षा जास्त कम्प्युटर्स एकमेकाशी कनेक्ट होतात. कशासाठी कनेक्ट होतात? तर शेअरिंग रिसोर्सेस आणि डाटा कम्युनिकेशन. म्हणजे काही डाटा असेल एकमेकांमध्ये ट्रान्सफर करणे, किंवा काही डिव्हायसेस असतात जसे प्रिंटर वगैरे. एकच प्रिंटर आहे आणि दोन कम्प्युटर आहेत, तर त्याला दोन्हींना जोडून प्रिंटर शेअर करतो आपण. त्याच्यासाठी हे नेटवर्क आपण एक बेसिक नीड आहे ती तयार करतो आपण. द कम्प्युटर दॅट प्रोव्हाइड्स रिसोर्सेस टू द कम्प्युटर ऑन नेटवर्क इज नोन ॲज सर्व्हर. जे कम्प्युटर हे रिसोर्स प्रोव्हाइड करतो त्याला आपण सर्व्हर म्हणतो. इन द नेटवर्क द इंडिव्हिज्युअल कम्प्युटर्स विच ॲक्सेस शेअर नेटवर्क रिसोर्सेस ॲज नोन ॲज वर्कस्टेशन. या नेटवर्कमध्ये जे कम्प्युटर जोडलेले असतात आणि ते ॲक्सेस करतात रिसोर्सेस किंवा डाटा कम्युनिकेशनचा फायदा घेतात, त्यांना आपण वर्कस्टेशन किंवा नोड्स असे म्हणतो. आता रिअल लाईफमध्ये म्हणजे आपल्या जीवनामध्ये कम्प्युटर नेटवर्कचे उदाहरण काय काय आहे, तुम्हाला काय माहिती आहे का? तर याच्यात उदाहरणं दिलेली आहे तुम्हाला. इथे हे भरपूर उदाहरणे आहेत याच्यामध्ये. तुम्ही आता याच्यामध्ये तुम्ही नेटवर्क शिवाय कुठलंही काम, आता मी जे तुम्हाला हे क्लास डिलिव्हर करतो आहे हा सुद्धा नेटवर्कच्या माध्यमातूनच आपण ह्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे नेटवर्कचा आपण वापर करूनच हा क्लास तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. तर न्यूज ॲक्सेस मशीन्स, त्यानंतर इन्फॉर्मेशन रिट्रायवल सिस्टीम सच ॲज बुक्स, टेक्निकल रिपोर्ट्स, त्यानंतर एअरलाईन रिझर्वेशन, हॉटेल बुकिंग, रेल्वे रिझर्वेशन, हे सर्व नेटवर्क थ्रूच होतं. त्यानंतर तो स्टॉक मार्केट इन्फॉर्मेशन सिस्टीम, त्यानंतर इलेक्ट्रॉनिकली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, आपण जे गुगल पे किंवा फोनपे करतो हे नेटवर्किंग मार्फत होतो. कॉर्पोरेट इन्फॉर्मेशन सिस्टीम सच ॲज मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम, कस्टमर इन्फॉर्मेशन सिस्टीम, प्रोडक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम, पर्सनल इन्फॉर्मेशन सिस्टीम, हे सब नेटवर्क्स च्या मार्फत त्यामध्ये होतं. कॉर्पोरेट सिस्टीम फॉर डिफरन्स सिस्टीम, ऑनलाईन सिस्टीम ऑफ इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस, त्यानंतर स्पोर्ट्स रिझल्ट्स, थिएटर, मूवीज अँड कम्युनिकेट इव्हेंट्स इन्फॉर्मेशन, त्यानंतर शॉपिंग इन्फॉर्मेशन, प्राईस. आपण जे ऑनलाईन शॉपिंग करतो तुम्ही बघता फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन, तर हे नेटवर्क. रेडिओ अँड टी व्ही प्रोग्राम्स, त्यानंतर मेडिकल असिस्टंट सर्व्हिस खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर इथं एक 10-20 तुम्हाला माहितीच तो दिले. इन्शुरन्स इन्फॉर्मेशन, त्यानंतर मेसेज सेंडिंग सर्व्हिस, डिरेक्टरीज, एम्प्लॉयमेंट डिरेक्टर, जॉब ऑपॉर्च्युनिटी, टॅक्स इन्फॉर्मेशन. अशा खूप खूप उदाहरणं देता येईल तुम्हाला नेटवर्क कुठं कुठं वापरले जातं. तर आता आपल्याला अभ्यासामध्ये जे आपल्याला आहे कम्प्युटर नेटवर्क्सचे क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला विचारलं जातं लॅन, वॅन आणि मॅन यांचा लॉंग फॉर्म विचारला जातो शक्यतो MCQ मध्ये.
तर लॅनचा हे जे कॉम्प्युटर नेटवर्क्सचे जे क्लासिफिकेशन आहे, प्रकार आहेत, ते या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला. फर्स्ट वन इज लोकल एरिया नेटवर्क लॅन. सेकंड वन इज वाइड एरिया नेटवर्क वॅन. थर्ड वन इज मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क मॅन. A classification of computer networks can be done to distance as in table. याचं क्लासिफिकेशन कसं होतं? आता लॅन कुठे वापरलं जातं, वॅन कुठं वापरलं जातं, किंवा मॅन कुठं वापरलं जातं. तर याचं क्लासिफिकेशन हा सुद्धा तुम्हाला MCQ मध्ये प्रश्न येतो की लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क, हे जास्तीत जास्त 1 किलोमीटरपर्यंत जे कम्प्युटर जोडले जातात त्याच्याने 1 किलोमीटरपर्यंत 2 किंवा त्यापेक्षा अधिक कम्प्युटर्स हे जोडले जातात लॅनमध्ये. त्यानंतर मॅन मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. मेट्रोपॉलिटन म्हणजे एक सिटी म्हणता येईल त्याला. मेट्रोपॉलिटन म्हणजे आपण एखाद्या शहराला म्हणतो मेट्रोपॉलिटन. तर हे एका सिटीमध्ये 1 किलोमीटर ते 10 किलोमीटरपर्यंत जे कम्प्युटर्स जोडले जातात त्याला मॅन म्हणतात. त्यानंतर वॅन 10 किलोमीटरच्या वरती आणि 1000 किलोमीटर वाईल्ड एरिया नेटवर्क वॅन, ज्याला वॅन असे म्हणतात. अँड अबोव 1000 किलोमीटर इट इज यूज इंटरनेट. आपण या इंटरनेटचा जास्त उपयोग करतो. आता लॅन कुठं वापरलं जातं? लॅन हे लोकल एरिया नेटवर्क आपल्या लॅबमध्ये वापरलं जातं. लॅब आपण कम्प्युटरच्या ज्या लॅब्स आपण सेटअप बघितलेला आहे, तर एक 10-15 कम्प्युटर्स आपण जोडलेले असतात लॅबमध्ये आणि डाटा शेअरिंग करतो आपण तिथे. किंवा आता तुमच्या काही ज्या विद्यार्थ्यांच्या आता CBT झाल्या त्या ठिकाणी आपण लॅन वापरलेला आहे. तर हे एक 10 ते 15 PC एका लॅबमध्ये असतात आणि त्याला शेअर केले जाते सगळं PC. तिथे एकच प्रिंटर असतं, ते प्रिंटर शेअर केलं जातं. त्यानंतर त्यातला डाटा त्या PC मधले सॉफ्टवेअर्स, त्या सर्व्हरमधले सॉफ्टवेअर हे शेअर केले जातात. ते या ठिकाणी आपण लॅन वापरतो. त्यानंतर मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. आता याच्याबद्दल इथे दिलेलं बघा. आपण सर्वात पहिले लॅनचं बघू. नेटवर्क युज्ड इंटरकनेक्ट कम्प्युटर्स इन ए सिंगल रूम. लॅन सिंगल रूममध्ये आपण ज्यावेळेस इंटरनेट कनेक्ट कम्प्युटर्स करतो विदिन ए बिल्डिंग, एका बिल्डिंगमध्ये, और वन साईड इज कॉल्ड ॲज लॅन. एका बिल्डिंगमध्ये किंवा एका रूममध्ये आपण कम्प्युटर्स एकमेकाला जोडतो. याच्यामध्ये काय होतं, ते लॅन लिंक्स कम्प्युटर्स दॅट इज सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर इन द सेम एरिया फॉर पर्पज ऑफ शेअरिंग. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आपण शेअर करतो या लॅनमध्ये. म्हणजे एका ठिकाणी एका सर्व्हरमध्ये ते सॉफ्टवेअर असतं आणि हार्डवेअर इन्स्टॉल केलेलं असतं. म्हणजे तुमच्याकडं प्रिंटर एकच आहे, मी प्रत्येक वेळेस प्रिंटरचं उदाहरण देतो. एकच प्रिंटर आहे आणि 10-15 PC आहे जोडलेले आहे. तर कुठूनही आपण कुठलाही विद्यार्थी एका PCवर बसून प्रिंट काढून त्या एका कम्प्युटरचा वापर करू शकतो. किंवा एखादे सॉफ्टवेअर आहे सर्व्हरमध्ये, त्या सर्व्हरचं सॉफ्टवेअर आपण एका ठिकाणी बसून ॲक्सेस करू शकतो. दॅट इज कॉल्ड ॲज लॅन. Because of information exchange, most of business and government organizations are using LAN. LAN हे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन अँड बिझनेस ऑर्गनायझेशन्स हे लॅन बरेच वापरतात. बरेच ऑफिसमध्ये किंवा युनिव्हर्सिटीजमध्ये या लॅनचा वापर केला जातो. यूज ऑफ लॅन्स इथे दिलेले बघा. फाईल ट्रान्सफर अँड ॲक्सेस. फाईल ट्रान्सफर होते, ॲक्सेस होते एका कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटरवर. वर्ड अँड टेक्स्ट प्रोसेस करता येतं. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मेसेज हँडल लॅनद्वारे करता येतं तेवढ्या PCमध्ये. इथं हे दाखवलेली फिगर आहे तुम्हाला. या ठिकाणी ही फिगर दाखवलेली आहे लॅनची. हे बघा, हे इथं हे सर्व्हर दिलेलं आहे. या सर्व्हरला मल्टिपल PC जोडलेले आहेत. हा सर्व्हर सेंटरला आहे. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहे किंवा प्रिंटर्स इन्स्टॉल आहे. एक प्रिंटर इन्स्टॉल इथे ठेवलेला आहे. तर ह्या PCहून तुम्हाला ॲक्सेस करता येतं हे सॉफ्टवेअर. या PCहून करता येतात किंवा या PCहून सॉफ्टवेअर ॲक्सेस करता येतात, प्रिंटर ॲक्सेस करता येतात. हे आपल्याला ह्या फिगरहून दिसतंय लॅनच्या. तर याच्यात मल्टिपल 10, 15, 20 एका रूममध्ये किंवा एका बिल्डिंगमध्ये आपण लॅनचा वापर करता येतो. त्यानंतर बघूया आपण मॅन. ए मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क
डाटा नेटवर्क डिझाईन्ड फॉर ए टाउन ऑर सिटी. ते बघ तुम्हाला मी मगाशी सांगितलं, मेट्रोपॉलिटन म्हणजे सिटी किंवा शहर. ए डाटा नेटवर्क डिझाईन्ड फॉर ए टाउन ऑर सिटी. द नेटवर्क साइज फॉल्स intermediate between LANs and WANs. A man typically covers an area between 5 to 50 kilometer range. Many MANs cover an area the size of city. Although in the same cases MANs may be as small as a group of buildings. तर मॅन हे जे आहे एका शहराचं नेटवर्क आपण याच्यावर एका शहरापुरतं 5-50 किलोमीटर याची रेंज असते, एक शहर कव्हर करतं हे मॅन. ए मॅन इज नॉट जनरली ओन्ड बाय सिंगल ऑर्गनायझेशन. द मॅन इट इज कम्युनिकेशन लिंक्स अँड इक्विपमेंट्स आर जनरली ओन्ड बाय आयदर ए consortium of users or network service provider who sells this service of user. A MAN often act as a high-speed network, allow sharing regional resources. It is also frequently used to provide share connections to other networks using a link. आता आपण मगाशी बघितलं की लॅन जे आहे लोकल एक छोटंसं ऑर्गनायझेशन तुम्ही किंवा एखादं कॉलेज एखादं विद्यापीठ हे स्वतःचं लॅन वापरू शकतं, परंतु मॅन जे आहे इट इज नॉट जनरली ओन्ड बाय सिंगल ऑर्गनायझेशन. एका सिंगल ऑर्गनायझेशननी ते वापरत नाही, तर याला वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मिळून एक नेटवर्क सेटअप तयार होतो त्या एखाद्या शहरामध्ये, आणि काही कम्युनिकेशन काही डाटा कम्युनिकेशन्स याच्यामध्ये होतं. त्याच्यासाठी युजरला एक सर्व्हिस प्रोव्हायडर असतो, एक स्वतःचा नेटवर्क कनेक्शन असलेला एक सर्व्हिस प्रोव्हायडर असतो, तो त्या शहरामध्ये त्याचं नेटवर्क करून देतो. मॅन ऑफन ॲक्ट्स ॲज अ हाय स्पीड नेटवर्क. हाय स्पीड नेटवर्क स्पीड देतो. अलाव शेअरिंग रिजनल रिसोर्सेस. काही त्यांचे रिसोर्सेस असेल तर ते शेअर करता येतं त्याच्यामध्ये. हे बघा, हे मॅनचं उदाहरण दिलेलं आहे. इथं एक सर्व्हर आहे, हे मॅन आहे, आणि हे वेगवेगळ्या ऑफिसेसला इथे कनेक्ट केलेलं आहे या मॅनद्वारे. एक शहरापुरतं मर्यादित मेट्रोपॉलिटन मॅन. तुम्हाला हा प्रश्न याच्यात विचारू शकता मॅनचा लॉंग फॉर्म MCQ मध्ये. त्यानंतर वाईड एरिया नेटवर्क, WAN. वाईड एरिया नेटवर्क or WAN. The term wide area network is used to describe a computer network spanning a regional, national or global area. For example, a large company, the headquarters might be at Delhi, regional branches Bombay, Madras, Bangalore, Kolkata. Here regional centers are connected to headquarters through WAN. WAN आता आपण बघितलं की 1000 किलोमीटरपर्यंत आपण त्याची रेंज आपण याच्यात पकडलेली आहे. बघा इथे तुम्हाला दाखवलेलं आहे 10 to 1000 किलोमीटर. तर याचं उदाहरण तुम्हाला जर वॅनचं घ्यायचं असेल तर एक कंपनी आहे, तिचं हेड ऑफिस दिल्लीला आहे, हेडक्वार्टर्स दिल्लीला आहे, आणि त्याचे रिजनल ऑफिसेस ब्रँचेस आहे, त्याच्या मुंबईला आहे, मद्रासला आहे, बेंगलोरला आहे, कलकत्ताला आहे. हे सगळ्यात ज्या रिजनल ब्रँचेस आहे हे कनेक्टेड टू हेडक्वार्टर ॲट अ दिल्ली थ्रू वॅन थ्रू कलेक्ट होतात. द डिस्टन्स बिटवीन कॉम्प्युटर कनेक्टेड to WAN is larger. Therefore, the transmission mediums used are normally telephone lines, microwaves or satellite links. तर याच्यामध्ये डिस्टन्स खूप मोठं झालेलं आहे, खूप मोठं डिस्टन्स आहे, त्यामुळे देअरफॉर ट्रान्समिशन मीडियम्स म्हणजे हा डाटा ट्रान्सफर करण्यासाठी काय वापरलं जातं तर नॉर्मली टेलिफोन लाईन्स किंवा मायक्रोवेव्स किंवा सॅटेलाईट लिंक्सद्वारे हा डाटा ट्रान्सफर होतो. जसं लॅनमध्ये आपण बघितलं की आपल्या ITमध्ये एका रूममध्ये आपण एक 15-20 कम्प्युटर्स एका वायरने जोडले जातात, परंतु या ठिकाणी डिस्टन्स जास्त असल्यामुळे आपण याला जे कनेक्शन्स आपण कशा थ्रू जोडले जातं आपण हे नॉर्मली टेलिफोन लाईन्स किंवा सॅटेलाईट लिंक्स किंवा मायक्रोवेव्सद्वारे हे कम्प्युटर जोडून हे वाईड एरिया नेटवर्क तयार होतं. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ WAN. फॉलोइंग आर द मेजर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ WAN. कम्युनिकेशन फॅसिलिटी. याचा
याचे ॲडव्हान्टेज आपल्याला काय म्हणता येईल, तर कम्युनिकेशन फॅसिलिटी तयार होती याच्यामध्ये फॉर बिग कंपनीज. एक मोठी कंपनी आहे, तिला कंट्री वाईड आहे, पूर्ण देशभर त्या कंपनीचं जाळं पसरलेलं आहे. त्यामुळे त्यांना एकमेकाशी कम्युनिकेशन करण्यासाठी हा व्हॅनचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर करता येतो. रिमोट डाटा एंट्री इज पॉसिबल in WAN. It means sitting at a location you can either update data or query other information on any computer attached to WAN. एका ठिकाणी बसून तुम्ही डाटा एंट्री करू शकतात आणि त्या डाटाचा वापर रिमोटली कुठेही बसून त्याला आपण या वॅनद्वारे ॲक्सेस करून त्याच्यावर आपण प्रोसेस करू शकतो. फॉर एक्झाम्पल, सपोज यू आर सिटिंग ॲट मद्रास अँड वेंट टू सी सम डाटा ऑफ कॉम्प्युटर लोकेटेड ॲट दिल्ली. यू कॅन डू थिस थ्रू. म्हणजे तुम्ही आता एक्झाम्पल आहे की तुम्ही मद्रासमध्ये बसलेले आहात आणि तुम्ही दिल्लीला लोकेटेड कम्प्युटर जे आहेत त्याचा डाटा तुम्ही इथं बघू शकता थ्रू वॅन. सेंट्रलाइज इन्फॉर्मेशन इन मॉडर्न कॉम्प्युटराइज्ड इन्व्हायरमेंट, हिची जी इन्फॉर्मेशन ही सेंट्रलाइज होते याच्यामुळे, वॅनमुळे एका ठिकाणी सेटल होते. बघा आता इथं आपल्याला हे दाखवलेलं आहे, हे कम्प्युटर्स आहे, यानंतर मेनफ्रेम कॉम्प्युटरला हे जोडलेले आहे, त्यानंतर सॅटेलाईट लिंकद्वारे या सॅटेलाईटला इथं पोहोचलेला आहे. तोच डाटा इथे दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या शहरामध्ये हे वेगवेगळे कम्प्युटर्स जोडलेले आहे एकमेकांना. अशा पद्धतीने हे टेलिफोन लाईन्सना काही जोडून दाखवलेले आहे किंवा सॅटेलाईट लिंकद्वारे हे वेगवेगळ्या शहरामध्ये हे वॅन वाईड एरिया नेटवर्कचं फिगर दाखवलेलं आहे बघा याच्यामध्ये. त्यानंतर एक्झाम्पल्स ऑफ वॅन, इथरनेट, त्यानंतर अपरनेट, हे एक्झाम्पल्स आहेत वॅनचे. डिफरन्स बिटवीन लॅन अँड वॅन. आता हे प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा यातला MCQ मध्ये हाच प्रश्न येतो, व्हॉट इज वॅन, व्हॉट इज लॅन, त्याचं लॉंग फॉर्म. आता याच्यात जर डिफरन्स बिटवीन तुम्हाला जर कळायचं असेल, लॅन इज रिस्ट्रिक्टेड टू लिमिटेड जॉग्राफिक एरिया. म्हणजे रिस्ट्रिक्टेड आहे, 1 रूम 2 रूम, जास्तीत जास्त एका बिल्डिंगच्या बाहेर याचं कव्हरेज नसतं लॅनचं, लोकल एरिया नेटवर्क. LAN is the computer terminals and peripheral devices are connected with wires and coaxial cables. हे वायर्स आणि कोएक्सियल केबल्सना हे जोडलेले जातात कम्प्युटर. इन वॅन देर इज नो फिजिकल कनेक्शन. वॅनमध्ये फिजिकल कनेक्शन नसतं काही. द कम्युनिकेशन इज डन थ्रू टेलिफोन लाईन्स ऑर सॅटेलाईट लिंक्स. हे वॅनमध्ये आणि लॅनमध्ये फरक आहे. द कॉस्ट ऑफ डाटा ट्रान्समिशन इन लॅन इज लेस. याची किंमत कमी पडते कारण छोट्या प्रमाणावर असतं, एका रूममध्ये किंवा एका बिल्डिंगमध्ये आपल्याला हे करायचं असतं. मात्र इन वॅन द कॉस्ट ऑफ डाटा ट्रान्समिशन इज व्हेरी हाय बिकॉज ट्रान्समिशन मीडियम इज हायर्ड आयदर टेलिफोन लाईन्स ऑर सॅटेलाईट लिंक्स. याला सॅटेलाईट लिंक किंवा टेलिफोन लाईन्स लागतात, त्यामुळे याचा वॅन हे कॉस्टली ट्रान्समिशन असतं. The speed of data transmission is much higher in LAN than WAN. आता लॅनचे स्पीड ऑफ ट्रान्समिशन हे जास्त असतं लॅनमध्ये, कारण छोट्या रूममध्ये आहे, PC जवळ असतात, जास्त दूर नाही. परंतु याची स्पीड, वॅनची स्पीड कमी असते. लॅनची स्पीड दाखवलेली 0.01 to 100 megabytes per second in case of in case of WAN, speed range from 1800 to 9600 bytes per second, BPS आणि मेगाबाइट्स. म्हणजे एवढ्या स्पीडचा फरक आहे बघा आपल्याला. फ्यू डाटा ट्रान्समिशन एरर्स ऑकर इन लॅन कम्पेअर टू वॅन. काही एरर येऊ शकतात त्याच्यामध्ये. आता हे तुम्हाला आता महत्त्वाचं वॅन, लॅन आणि मॅन हे कळालेलं आहे. आता आपल्याला इंटरनेट बेसिक्स हे एक या चॅप्टरमध्ये आजच्या बघायचं आहे. इंटरनेट इज सिम्पली कॉल्ड द नेट, ए वर्ल्ड वाईड सिस्टीम ऑफ कम्प्युटर. आता इंटरनेट तुम्ही भरपूर वापरतात, त्यामुळे इंटरनेट वापरत नाही असं नाही, कारण माझं लेक्चर तुम्हाला इंटरनेट थ्रूच तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. 1-2-3 वर्षापासून इंटरनेट अगदी मोबाईलवर विद्यार्थी वापरतात आणि मॅक्झिमम लोक वापरतात. यापूर्वी नव्हतं. इंटरनेट म्हणजे काय हे सुद्धा बऱ्याच आमच्या विद्यार्थ्यांना माहिती नसायचं. परंतु आता
सर्व आपण 2 वर्षापासून तर लेक्चरसुद्धा आपण नेटवरच करतो आहोत. द नेटवर्क ऑफ नेटवर्क्स दॅट कन्सिस्ट ऑफ millions of private, public, academic, business and government network of local to global scope that are likely by broad array of electronics, wireless and optical networking technologies. It is network of networks. हे नेटवर्क असं आहे की नेटवर्कचं नेटवर्क आहे. एक छोटे छोटे नेटवर्कला जोडून एक मोठं नेटवर्क तयार झालेलं. इट कन्सिस्ट ऑफ मिलियन्स, लाखो प्रायव्हेट, पब्लिक, अकॅडमिक, बिझनेस, गव्हर्नमेंटचे लाखो नेटवर्क्स असे आहे की जे प्रायव्हेट आहे, पब्लिक आहे, अकॅडमिक आहे, बिझनेस आहे, गव्हर्नमेंट नेटवर्क्स आहे. लोकल म्हणजे लोकल टू ग्लोबल, म्हणजे लोकल म्हणजे आपल्या शहरापासून ते ग्लोबलपर्यंत म्हणजे जागतिक ह्याच्यापर्यंत हे नेटवर्क्सचं जे नेटवर्क ऑफ नेटवर्क आहे हे जोडून एक नेटवर्क इंटरनेट तयार झालेला आहे. युजर ॲट वन कम्प्युटर कॅन इफ दे हॅव परमिशन. जर एका कम्प्युटरवर बसून त्याला जर परमिशन असेल तर तो कुठल्याही दुसऱ्या कम्प्युटरची इन्फॉर्मेशन तो घेऊ शकतो. एखाद्या आपण जर वेबसाईट तयार केली, त्याच्यावर इन्फॉर्मेशन टाकली तर जगातला कुठलाही माणूस ती इन्फॉर्मेशन वाचू शकतो, घेऊ शकतो, डाउनलोड करू शकतो. आपण बघतोच आहोत, आपण वापरतोच आहोत. आपण आता बघा, तुम्हाला मी स्किल इंडियाचे एक ॲप्स मागे सांगितलं होतं, त्याच्यावर तुम्हाला पुस्तकं, बुक्स आहे उपलब्ध आहे भारत स्किलचे. ते तुम्ही डाउनलोड केलेच असेल किंवा आज करून बघा. इंटरनेटच्या भारत स्किल्सवर जाऊन आपल्या एम्प्लॉयमेंटचा सिलेबस डाउनलोड करा किंवा त्या नोट्स डाउनलोड करा, बुक्स डाउनलोड करा. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला कुठल्याही कम्प्युटरवर असलेलं, कुठल्याही याच्यावर वेबसाईटवर स्टोअर असलेली आपण कुठल्याही कम्प्युटरवर ती इन्फॉर्मेशन, कम्प्युटरवर किंवा आता मोबाईलवर सुद्धा आपण ती यूज करू शकतो, डाउनलोड करू शकतो किंवा घेऊ शकतो ह्या इंटरनेटच्या याच्यावरून. इंटरनेट कॅरीज ॲन एक्सेसिव्ह रेंज ऑफ इन्फॉर्मेशन, रिसोर्सेस अँड सर्व्हिसेस. खूप मोठी रेंज आहे याची इन्फॉर्मेशन अँड सर्व्हिसेसची, ज्याच्याकडून लाखो करोडो लोक ॲट अ टाईम त्याचा वापर करून वेगवेगळ्या कामासाठी वापर करता येतात. आता ॲडव्हान्टेज ऑफ इंटरनेट. इंटरनेट इज इनएक्झम्पेन्सिव्ह. इंटरनेट इज इनएक्सपेन्सिव्ह. The internet has redefined the economic information access and communication. म्हणजे कमी खर्चात आपण खूप मोठ्या प्रमाणावर माहिती इंटरनेटद्वारे घेऊ शकतो. त्यानंतर इंटरनेट इज instantaneous. Most information available on system connected to internet is access. instantaneous म्हणजे इन्स्टंटली आपण ती ॲक्सेस करू शकतो. कुठल्याही मिनिटाला आपण कुठलीही इन्फॉर्मेशन इन्स्टंट ॲक्सेस करू शकतो. इंटरनेट इज बियॉन्ड बाउंड्रीज. इंटरनेटला बाउंड्री नाही आहे. आपण कुठल्याही इंटरनेट इज नॉट रिस्ट्रिक्टेड ट्रॅडिशनल बाउंड्री, रिचेस आउट ऑफ द इंटायर वर्ल्ड. कुठल्याही वर्ल्डमधले आपण कुठलीही इन्फॉर्मेशन आपण इंटरनेटद्वारे घेऊ शकतो. इंटरनेट इज ॲक्सेसेबल ॲट एनी टाईम, 24 hours 360 days. केव्हाही तुम्ही ॲक्सेस करू शकता. फक्त नेटमध्ये आपलं बॅलन्स पाहिजे थोडक्यात. तर आज आपण काय बघितलं महत्त्वाचं, आपण याच्या आजच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं की बेसिक्स ऑफ कम्प्युटर नेटवर्क. याच्यामध्ये महत्त्वाचं आपण बघितलं लॅन, वॅन अँड मॅन आणि नेटवर्क, टाईप्स ऑफ नेटवर्क बघितले. आता इंटरनेटचं थोडक्यात आपण माहिती घेतली. आता आज हा आपला थोडक्यात हा चॅप्टर बेसिक तुम्हाला नॉलेज होतं याच्यामध्ये. आता उद्याच्या आपल्या ज्या लेसनमध्ये राहील आपलं ते थोडक्यात तुम्हाला सांगतो मी. उद्या आपल्याला काय घ्यायचं आहे, प्रॅक्टिस ऑन नेटवर्किंग अँड इंटरनेट. याच्यावर आपल्याला प्रॅक्टिस घ्यायची आहे उद्याचं. तर धन्यवाद. आपण सर्वांनी व्हिडिओ ऐकला आहे. कॉमेंट्स करा. काही शंका असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका. धन्यवाद पुन्हा एकदा.